शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी भारत बोंगाने, तालुका कृषी अधिकारी इंदापूर, जिल्हा पुणे या कार्यालयाअंतर्गत कृषी सहाय्यक या पदावरती कार्यरत आहे। इंदापूर तालुक्यामध्ये ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि या ऊस पिकावरती येणाऱ्या ज्या काही किडे आहेत त्यापैकी हुमणी ही एक अतिशय महत्त्वाची कीड आहे। तर आज आम्ही या विठ्ठलवाडी या गावामध्ये श्री गोविंद बोराटे यांच्या शेतामध्ये हुमणीच्या किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचा वापर करणे हे एक प्रात्यक्षिक घेतलेलं आहे। तर या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून हुमणी किडीची माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे। तर सुरुवातीला आपण हुमणी किडीचा जीवनक्रम जाणून घेऊया। अंडी, आळी, कोश आणि भुंगेरे अशा 4 अवस्थेमध्ये या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो। मादी भुंगेरे साबुदाण्याच्या आकाराची लांबट गोल 50 ते 60 अंडी जमिनीमध्ये 12 ते 15 सेंटीमीटर घालते। अंडे घालण्याचा कालावधी हा जूनच्या सुमारास सुरू होतो। साधारणपणे 10 ते 15 दिवसामध्ये अंड्यातून आळी बाहेर पडते। आळी अवस्था सुरुवातीला तांबूस रंगाची असते। पूर्ण वाढ झालेली आळी पांढरट पिवळी इंग्रजी सी आकाराची असून जमिनीमध्ये ती अर्धगोलाकार अवस्थेमध्ये राहते। पुढे ही आळी 3 अवस्थांमधून जाते। पहिली अवस्था 25 ते 30 दिवसांची असते, दुसरी अवस्था 40 ते 45 दिवसांची आणि तिसरी अवस्था 140 ते 145 दिवसांची असते। म्हणजे तिसरी अवस्था ही खूप मोठी अवस्था आहे। या अवस्थेमध्ये आळीची पूर्ण वाढ झालेली असते आणि ती मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाचे नुकसान करत असते। नंतर आळी अवस्थेनंतर तिसरी अवस्था आहे कोश अवस्था। तर पूर्ण वाढ झालेल्या आळी जमिनीमध्ये ओलाव्याच्या ठिकाणी कोश अवस्थेत राहते आणि वळवाचा पहिला पाऊस सुरू होताच साधारणपणे मे जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भुंगेरे आपल्या शेतामध्ये असलेले कडुनिंब, बाभूळ, बोर इत्यादी झाडांवरती ते झाडाचा पाला खाण्यासाठी गोळा होतात। तर ही एक अतिशय महत्त्वाची कालावधी असतो की ज्यामध्ये आपण या किडीचे मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त करू शकतो आणि याच्यासाठी प्रकाश सापळ्याचा वापर अतिशय प्रभावी माध्यम आहे। तर या ठिकाणी आपण विठ्ठलवाडी या गावामध्ये गोविंद बोराटे यांच्या शेतामध्ये प्रकाश सापळ्याचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे। तर या ठिकाणी 4 बाय 3चा खड्डा घेतलेला आहे। त्याची खोली 1 फूट आहे साधारणपणे आणि त्याच्यामध्ये अर्धा फुटापर्यंत त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये पडणारे जे मादी भुंगेरे आहेत ते गुदमरून मरतील। तर जवळपास एक मादी 50 ते 60 अंडी घालते आणि त्याच्यामुळे पुढे जे काही आपलं या किडीमुळे होणारं नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टळणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने प्रकाश सापळे बनवावेत असे कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे। तर या किडीचे एकात्मिक बंदोबस्त करत असताना शेतकऱ्यांनी पिके निघताच जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या काही आळ्या उघड्या पडतील ते वेचून ते रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून त्याचा नाश करावा। शेतातील ढेकळे फोडून घ्यावेत जेणेकरून ढेकळामध्ये अडकलेले कोश किंवा आळ्यांचे विविध अवस्थेतील आळ्या यांचा बंदोबस्त करता येईल। नंतर जी काही जास्त प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये हुमणीस कमी बळी पडणारी जी काही पिकं आहेत जसे की हळद, केळी, पपई किंवा द्विदल वर्गीयमध्ये हरभरा, उडीद, चवळी, मूग, ढेंचा नंतर ताग यासारखी पिके घेऊन पिकांची फेरपालट करावी। जैविक कीड नियंत्रणामध्ये अनेक पक्ष्यांची हुमणी एक आवडते खाद्य आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये पक्षी थांबे उभा करावेत। तसेच 2 किलो परजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना आणि मेटारायझम आणि सोपली 20 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमीन तयार करताना जमिनीमध्ये मिसळावे। तसेच याच्यामध्ये हुमणी किडीला रोगग्रस्त करणारे सूत्रकृमीचा देखील आपण वापर करू शकतो। याच्यासाठी 50 मिली EPN कल्चर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून जमिनीवरती फवारावे किंवा जर ड्रीपमधून द्यायचे असेल तर 2.5 लिटर EPN कल्चर प्रति हेक्टरी ड्रीपमधून द्यावे। त्याच्यामुळे या किडीचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त करता येतो। रासायनिक उपाययोजनेमध्ये आपण जमीन तयार करत असताना शेणखतातून फिप्रोनिल 10 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे। तसेच ज्या ठिकाणी ऊसाची बेटे हुमणीमुळे आहेत अशा ठिकाणी त्या बुंद्यालगत
पहारीच्या सहाय्याने खड्डा घेऊन किंवा 2 बुंद त्याच्यामध्ये खड्डा घेऊन त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 40 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी पंपाचे नोजल काढून त्या ठिकाणी आळवणी करावी. अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन केलं तर या पुढे भविष्यामध्ये या किडीमुळे जे काही आपलं नुकसान होणार आहे ते नक्कीच मोठ्या प्रमाणावर टाळलं जाणार आहे. तर या ठिकाणी या शेतकऱ्यांनी जो प्रकाश सापळा बनवला आहे तर त्यांचे मनोगत आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. नमस्कार, मी गोविंद बोराटे. आज या ठिकाणी आमचे माननीय श्री कृषी अधिकारी बोंगाणे साहेब माझ्या शेतामध्ये आलेले आहेत. त्यांना गेल्या 10 ते 15 दिवसापूर्वी मला फोन करून सांगितलं की बोराटे तुम्ही एक हुमणी नियंत्रण सापळा, प्रकाश सापळा तुम्ही तुमच्या शेतामध्ये बनवा. जिथं लिंब असेल त्या ठिकाणी बनवा, जेणेकरून रात्रीचं किडे येतील आणि त्याच्यामध्ये पडतील, जेणेकरून तुमच्या ऊसाला जास्त हुमणी लागणार नाही आणि दुसरी काय अंदान असू द्या त्याला हुमणी त्रास देणार नाही. आम्हाला वेळोवेळी बोंगाणे साहेबांनी मार्गदर्शन असंच करत राहू. आणि शेतकऱ्यांना माझा एक सल्ला आहे की जेणेकरून आपण ही जर असा सापळा तयार नाही केला करून सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की ह्या सापळ्याला काही जास्त खर्च येत नाही. आपण जर एखाद्या दुकानात गेलो तर दुकानदार सांगतात की बाबा ही औषध घ्या, तुम्हाला 500 ते 700 रुपयापर्यंत विक्री तुम्हाला पडेल आणि हुमणी मरून जाईल. औषध सोडून पण हुमणी काय मरत नाही. पण ही जर केलं तर आपली कमीत कमी 70 ते 75% हुमणी त्या ठिकाणी कमी झाली तर मला वाटतं शेतकऱ्यांचा फायदा होईल. आणि सर्व शेतकऱ्यांनी प्रकाश सापळा बनवावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो.